मॉर्निंग. तर चला तर मग आज संडे मॉर्निंग आहे, तर आज काहीतरी वेगळं ब्रेकफास्ट करू असं मी रात्रीच प्लॅन केला होता. तर तो काय करायचा, तो हेल्दी पण पाहिजे. येस बेबी. हो. तर त्यासाठी मी रात्रीच्या 5 डाळी भिजू घातलेल्या होत्या. तुम्हाला दाखवते मी कोणत्या कोणत्या डाळी घेतल्या होत्या, तर कशा भिजवल्या मी रात्री. तर रात्रभर छान भिजलेल्या आहेत. तर चला तर मग आता बनवूयात आपण डोसा, मिक्स डाळींचा डोसा, विदाऊट इनो, विदाऊट सोडा. आपण असा छान डोसा बनवूया. तर मग बनवूया मिक्स डाळ डोसा. यासाठी मी मसूर डाळ, हरभरा डाळ, तूर डाळ, हिरवी मूग डाळ आणि अख्खे मूग, त्यात तुम्ही येलो कलरची मूग डाळ पण टाकू शकतात. तर हे सगळं मिश्रण, ह्या सगळ्या डाळी घेतलेल्या आहेत. या सगळ्यांना आपण आता वॉश करून भिजवूया पाण्यामध्ये. तर याला स्वच्छ असं क्लीन करून घ्यायचं आहे. स्वच्छ आणि छान असं वॉश करून घ्यायचं आहे. तर असं तिच्यात पाणी टाकून, पाणी थोडंसं वरती ठेवायचं आणि हिला कव्हर करून ठेवून देऊया. तर याच्यामध्ये मी मिक्सरच्या जे भांडं आहे त्याच्यामध्ये मिक्स डाळी टाकून घेतलेल्या आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर टाकलेली आहे, अद्रक टाकले, लसूण टाकला आहे, हिरवी मिरची टाकली आहे आणि थोडेसे कढीपत्ता, करी लीव्स टाकलेले आहे. त्यामध्ये आता मी जिरं ॲड करते आणि चवीप्रमाणे मीठ ॲड करायचं आणि जसं लागेल तसं पाणी, आणि थोडंसं पाणी टाकते. तर अशी झाली ही कन्सिस्टन्सी. तर याला थोडंसं अजून पातळ करून घ्यायचं, पण मी अर्धी डाळ अजून अर्धा अर्धा करते मी, कारण एकदम जर काढली तर ती बसत नाहीये. तर मग जेव्हा दोन्ही डाळींचं एकत्र करून मग कसं लागतं तसं बघूया. पहिला डोसा करताना कधीही तवा ठेवून घ्यायचा, गॅस मोठा करायचा आणि छान असं मस्त ऑइलनी ग्रीस करून घ्यायचा. तो म्हणजे चिटकण्याचं काही टेन्शन नाही राहत. एकदा पहिला डोसा बिघडला ना की फार आपला पण मूड ऑफ होतो. त्यामुळे असं मस्त आधी ग्रीस करून घ्यायचा, छान तो तापू द्यायचा गरम, आणि त्यानंतरच डोसा टाकायचा. मग तरी बॅटरची कन्सिस्टन्सी अशी झालेली आहे. थोडंसं अजून मी पातळ करते. याला थोडंसं पातळ करून घ्यायचं, म्हणजे डोशाची जशी असते कन्सिस्टन्सी, पातळ केल्यानंतर तेवढा छान पातळ होतो. पण मला थोडासा असा मऊ आणि जाड डोसा हवा असतो मुलांसाठी, कारण त्यांना तो कडक डोसा नाही जात. थोडंसं बाइंडिंगसाठी मी याच्यामध्ये बारीक रवा ॲड करते. म्हणजे जनरली माझ्याकडे बारीक रवाच असतो. ही छोटी वाटी आहे ना, ती भरून टाकला मी. मला बारीक रव्याचा शिरा, बारीक रव्याचा उपमा आवडतो. मला तो मोठा रवा आणि त्याचा शिरा उपमा खरंच नाही आवडत, त्यामुळे मी जनरली बारीक रवा घेणंच प्रेफर करते. बघतोय तवा तापेपर्यंत मी हे चितळ्यांचं बटर आणले. तर मी ह्या डोशाला तुम्ही तेल यूज करू शकता, तूप यूज करू शकता आणि बटर पण यूज करू शकता. थोडंसं बटरमुळे छान टेस्ट येते. आणि छोट्या मुलांना बटर, चीज जास्त नाही, पण कधी कधी कशावरती आवडतात पण, त्याच्यामुळे मी आज हे बटर लावणार डोस्यावरती. टाकते, तवा छान तापलाय. मी याला अजून पातळ करून घेतलेला आहे, कारण तो घट्ट याचा डोसा नाही छान वाटत. हे बाहेर अशी कन्सिस्टन्सी पाहिजे डोशासाठी. तर मी एक दुसऱ्या वेगळ्याच भांड्यामध्ये 2 पोळ्या घेऊन त्यामध्ये असं पाणी मिक्स केलं, म्हणजे तुम्हाला कन्सिस्टन्सी कळेल. तुम्ही एकदा जर त्या सगळ्या पूर्ण मिश्रणमध्ये पाणी टाकलं आणि ते एकदम जर पातळ झालं मग मिश्रण खराब होऊन जाईल. तर दुसऱ्या भांड्यामध्ये घ्या. तर 2 पोळी घेतलं आणि पाणी ॲड केलं. बघा आता किती छान कन्सिस्टन्सी दिसते. चला तर मग डोसा बनवूया. मस्त टाकले आम्ही, थोडंसं त्याला कव्हर करू 5 मिनिट. चला तर मग मस्त झालं. आता आपण टर्न करूया. आता दुसऱ्या साईडने भाजून घेऊया. एक साईडने पूर्ण भाजलाय, दुसऱ्या साईडने तर मस्त असा जाळीदार डोसा रेडी आहे खाण्यासाठी. मिक्स डाळींचा आणि हाय प्रोटीन ब्रेकफास्ट रेडी आहे. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल.